हॅलो, मी डॉक्टर निखिल गर्गे. माझा मुलगा निशाद गर्गे गेले 2 वर्ष झाले आनंदी बालभवनमध्ये जातो आहे. जाण्याचा योग असा झाला की निशाद मला रोज संध्याकाळी म्हणायचा की बाबा मला कंटाळा येतो आहे, कोण खेळायला नाही आहे. खरंच आजूबाजूला कोण खेळायला नव्हतं. माझी पण संध्याकाळी क्लिनिकला जायची वेळ व्हायची. मग काहीतरी करत राहायचा. मग फायनली मोबाईल मागायचा. पण ते आम्हाला कळालं की हे काय असं काही बरोबर नाही आहे या सगळ्या गोष्टी. मग मला आनंदी बालभवनचं रेफरन्स कळाला. आम्ही त्याला तिथे घातलं. पहिल्यांदा 2-3 दिवस खूप रडला की बाबा मला नाही जायचं आहे तिथे, मला कंटाळा येतो आहे, करमत नाही आहे. मग ही गोष्ट मी दीप्ती मॅडमशी बोललो. दीप्ती मॅडमनी खूप चांगल्या प्रकारे हँडल केलं त्याला त्याच्याशी मैत्री निर्माण केली, त्याच्याशी कनेक्शन वाढवलं. 5 ते 6 दिवसामध्ये त्याला बालभवन आवडायला लागलं. ते इतकं आवडायला लागलं की तो नंतर शाळेतनं आल्यानंतर कधी 5 वाजतायत आणि मी बालभवनला जातो ते त्याचं पहिलं इंटेन्शन व्हायला लागलं. त्याला कुठल्याही गोष्टीचं कंपल्शन केलं नाही. मला पहिल्यांदा मी या इंटेन्शननी बालभवनला दिलं की बाबा जातो आहे, 1-1.5 तास मुलांमध्ये खेळतो आहे तर जाऊ दे. पण कालांतरानंतर मला कळालं की बालभवनचं त्यांनी ज्या सिन्सिअरली ते चालवत आहेत दीप्ती मॅम, की म्हणजे चालवायचं म्हणून चालवत नाहीत. खूप त्याच्यामागे एक भावना खूप चांगली आहे की खरंच मुलांमध्ये एज्युकेशन नीट व्हावं, मुलं मानसिक आणि शारीरिक पूर्णपणे ओपन व्हावीत आणि खरंच त्यांना काहीतरी सायंटिफिकली काहीतरी शिकायला मिळावं म्हणून ते काही ना काहीतरी नवीन प्रोजेक्ट्स घेत असतात. आणि ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट एवढा छान झाला. त्याला पेंटिंगमध्ये इंटरेस्ट आला. त्याला आधी 4 मुलं जर खेळत असतील तर त्याच्यात तो कनेक्ट लगेच होत नव्हता. आता लगेच कोणीही जर नवीन मुलगा जर आला खेळायला किंवा नवीन मित्र जर झाले त्यांच्याशी लगेच तुझी मैत्री त्याची चांगली जमायला लागली. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तो इतका सोशल झाला या 2 वर्षामध्ये, खूप सोशल झाला. आपल्याला आपल्या मुलांना सोशल करणं खूप काळाची गरज आहे. कारण ही जर मुलं सोशल झाली नाही तर आपलंच भविष्य धोक्याचं आहे. नुसतंच मार्क चांगले मिळवणं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये मुलगा खूप पुढं जाणं खेळामध्ये, ह्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की तो सोशल होणे, समाजाशी कनेक्टेड होणे. आणि जर का ह्या गोष्टी झाल्या तर येणारा कुठलाही काळ आणि कुठलीही सिच्युएशन तो चांगल्या प्रकारे फेस करू शकेल. अशा बालभवनची गरज आहे. तुम्ही नक्की आपल्या मुलांना जी त्या एजमध्ये योग्य आहेत त्याकरता नक्की आनंदी बालभवन म्हणा आणि कुठलंही आजूबाजूचं बालभवन असू दे त्यांच्याशी नक्की संपर्क करावा. आणि खरंच दीप्ती मॅडमनी खूप चांगल्या प्रकारे बालभवनला राबवलेलं आहे आणि खरंच त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पुढच्या प्रवासासाठी खरंच खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.